नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो। आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे। यामध्ये जे विविध स्तर आहेत त्यातील अध्ययन स्तर क्रमांक 6 श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो। याविषयी आपण सविस्तर माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। शिक्षक मित्रांनो, या कृतीच्या मदतीने आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती घेऊया। आपल्या या कृतीचे नाव आहे स्वरचिन्हयुक्त अक्षरांच्या मदतीने शब्दांचे श्रुतलेखन। आपल्या कृतीसाठी आवश्यक साहित्य स्वरचिन्ह, अक्षर कार्ड आणि अक्षरकांडी। प्रथमतः विद्यार्थ्यांना फळ्यावरील स्वरचिन्हांची ओळख करून द्यायची आहे। जसे एक विशिष्ट अक्षर कार्ड अक्षरकांडीमध्ये ठेवून ही अक्षरकांडी प्रत्येक स्वरचिन्हापुढे धरायची आहे। आपण प अक्षर कार्ड घेऊ। ज्या स्वरचिन्हापुढे अक्षरकांडी आहे त्या स्वरचिन्हयुक्त अक्षराचे विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचन करण्यास सांगायचे आहे। प, पा, पी, पी, पू, पू, पे, प्या, पै, पो, पॉ, पौ, पम, पहा या स्वरूपात। विद्यार्थ्यांनी सर्व स्वरचिन्ह यांचे वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचयातील विविध शब्द सांगण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे। विद्यार्थी परिचयातील विविध शब्द सांगतील, शिक्षकांनी त्या शब्दाचे मोठ्याने वाचन करायचे आहे व विद्यार्थ्यांना तो शब्द अचूक लिहिण्यास सांगायचे आहे। जसे पपई, पाय, पिशवी, पेपर, पैसा, पोपट। विद्यार्थी शब्दाचे अचूक लेखन करतात की नाही ते पाहायचे आहे। याचप्रमाणे शिक्षक आता दुसरे अक्षर कार्ड घेतील व इतर शब्दांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा सराव घेतील। चला तर मग ही कृती आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबतच करून पाहूया। मुलांनो, या अगोदर आपण अक्षर आणि स्वरचिन्ह यांचे एकत्रित वाचन कसे करायचे व त्यापासून नवीन शब्द कसा बनवायचा व तो शब्द उच्चाराच्या आधारावर कसा लिहायचा हे पाहिलेले आहे पहा। आता या पाठामध्ये आपण प्रत्यक्ष त्या शब्दांचा सराव घेऊया। तर मला सांगा, माझ्याजवळ ही काय आहेत? अक्षर कार्ड। काय आहेत? अक्षर कार्ड। आणि ही काय आहेत? काय आहेत? आपण शिकलेलो आहोत पहा। ही काय आहेत? स्वरचिन्हे। आणि मुलांनो, माझ्या हातामध्ये ही आहे अक्षरकांडी। काय आहे? अक्षरकांडी। आता या अक्षरकांडीच्या आणि अक्षर कार्डच्या मदतीने आपण या ठिकाणी या स्वरचिन्हांचं वाचन घेणार आहोत। हां, वाचा बरं मग। व, वा, वी, वी, ऊ, ऊ, वे, वै, वो, वौ, वा, वम, वहा। छान। या ठिकाणी आपण वच्या 14 खडीचे वाचन केलेले आहे पहा। आता मुलांनो, तुमच्या परिचयातील तुम्हाला माहित असणारे शब्द तुम्ही काय करायचे आता सांगायचे। सांगा बरं, व पासून तुम्हाला कोणकोणते शब्द माहित आहेत? वड। लिहा बरं वड शब्द। कसा लिहायचा वड शब्द? व अधिक आ, ड अधिक आ, वाडा। लिहा बरं। हा, चल आयशा, आता तू समोर यायचंय आणि फळ्यावर शब्द लिहायचा आहे। मी शब्द सांगणार तुला। लिह बरं। दैव। व्हेरी गुड, टाळ्या वाजवा। आता लिही पेपर। छान, टाळ्या वाजवा। मुलांनो, आज आपण स्वरचिन्हयुक्त अक्षरांचे श्रुतलेखन कसे करावे ते पाहिलेले आहे पहा। तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या परिचयातील तुमच्या माहितीतील विविध शब्दांचं या प्रकारे अचूक लेखन करायचं आहे। आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती लेखनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो।
अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी लेखनाच्या 6व्या म्हणजेच श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो या स्तरामध्ये निपुण होतील. अशाच विविध कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंदायी पद्धतीने घेऊ शकतो. धन्यवाद.